तुकाराम बीज. संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन आणि नांदुरकी वृक्षाचे अद्भुत रहस्य. फाल्गुन वद्य द्वितीया हा दिवस वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केले अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रातील अनेक वारकरी देहू येथे जाऊन अभंग, कीर्तन आणि नामस्मरण करतात. संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू, पुणे येथे झाला. ते भगवान विठ्ठलाचे अत्यंत निष्ठावान भक्त होते. त्यांनी आपल्या अभंगामधून समाजाला सत्य, प्रेम, समानता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली, दुष्काळ, आर्थिक अडचणी, समाजाचा विरोध, पण त्यांनी विठ्ठल नाम कधीच सोडले नाही. ते नेहमी म्हणत असत, पांडुरंगाच्या नामातच खरी मुक्ती आहे. काही लोकांनी तुकाराम महाराजांच्या अभंगावर शंका घेतली. त्यांना वाटले की हे अभंग संतांचे नसून स्वतःचे कौतुक आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांना त्यांचे सर्व अभंग इंद्रायणी नदीत टाकण्यास सांगितले. तुकाराम महाराजांनी विठ्ठलावर पूर्ण विश्वास ठेवून अभंग नदीत विसर्जित केले. पण काही दिवसांनी एक अद्भुत चमत्कार घडला. ते सर्व अभंग पाण्यावर सुरक्षितपणे तरंगत परत आले. भक्तांच्या मते हा विठ्ठलाचा चमत्कार होता. वारकरी परंपरेनुसार सांगितले जाते की फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी तुकाराम महाराज कीर्तन करत असताना आकाशातून विष्णूंचे दिव्य विमान आले. त्यावेळी महाराजांनी भक्तांना सांगितले, मी आता विठ्ठलाच्या धामाला जात आहे. आणि दुपारी बरोबर 12:02 ते दिव्य विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले, अशी वारकरी संप्रदायातील श्रद्धा आहे. देहू येथे ज्या ठिकाणाहून त्यांनी वैकुंठ गमन केले त्या ठिकाणी आजही नांदुरकीचा पवित्र वृक्ष आहे. भक्तांचा असा विश्वास आहे की दरवर्षी तुकाराम बीजेच्या दिवशी दुपारी 12:02 हा नांदुरकी वृक्ष हलतो. जणू काही तो वृक्ष संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाची साक्ष देत भक्तांना वंदन करत आहे, अशी वारकऱ्यांची भावना आहे. आजही हजारो वारकरी त्या क्षणाची अनुभूती घेण्यासाठी देहू येथे एकत्र जमतात. संत तुकाराम महाराजांचे अमूल्य वचन, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. याचा अर्थ असा आहे, जो दुःखी आणि गरजू लोकांना आपले मानतो त्याच्यातच खरा देव वास करतो. आणि यातून आपल्याला शिकवण मिळते, देवावर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्याचे रक्षण देव स्वतः करतो.